आता उन्हाळा लागलेला आहे आणि काहीच खावंसं वाटत नाही. तेव्हा असं चटपटीत काही खाल्लं तर अगदी मनही भरेल आणि पोटही भरेल असं खावंसं वाटणारा आपण हा पदार्थ बघणार आहोत. तर इथे मी एक कच्ची कैरी घेतलेली आहे आणि इथे 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी ह्या काय केलं 2 तास अगोदरच धुवून ठेवल्या होत्या फॅनखाली वाळत किंवा तुम्ही उन्हाला सुद्धा एक 10 मिनिटं ठेवू शकता. आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. 2 मोठे चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा हिंग, 1-2 मोठे चमचे काळी मोहरी. आता इथे मी 7-8 मिरे आणि 1 पाव टीस्पून मेथी घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी 1 वाटीभर तेलसुद्धा लागणार आहे. तर आता काय करूयात आपण कैरी चिरून घेऊयात. तर सध्या बाजारात जे कैऱ्या आहेत का त्या एकदम कच्च्या अशा कोवळ्या कैऱ्या आहेत त्याला कोयसुद्धा धरलेली नाही आहे. मधला जो भाग असतो का गुठळीचा तो कवळाच असतो. त्यामुळे आपल्याला ही चिरायला पण एकदम सोपी जाते कैरी. तर मी ह्या पद्धतीने चिरून घेते. तर मधला जो दबरा भाग आहे का तो काढून घ्यायचा आहे. थोडासा तो जाडसर असा रखरख भाग असतो का तो काढून घ्यायचा आहे. आता याचे बारीक-बारीक असे तुकडे करून घेऊयात. अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही. मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे याचे तुकडे करून घेऊ शकता. मस्त चटपटीत असा होतो. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीच खावंसं वाटत नाही. अगदी भाजी-भाकरी खायचं म्हणलं तर आपल्याला नको वाटतं. तेव्हा असा हा पदार्थ असेल तर आपण एका चपातीऐवजी आपण 2 चपात्या सुद्धा खाऊ शकतो. असा हा चटपटीत पदार्थ तयार होतो आणि करायला पण अगदी सोपा, अगदी लवकर 10 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. नक्की करून बघा. जसं आणि तुम्हाला जेवढं साठवता येईल तेवढा आपण हा पदार्थ तुम्ही करून घेऊ शकता. तर ही वजनी प्रमाण मी ही पाव किलो घेतलेली आहे कैरी. तर आता मी इथे चॉपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कैरी टाकून घ्यायची आहे आणि असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बंद चालू करत असं हे वाटून घेऊ शकता. अगदी जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक आपल्याला हे करायचं नाही आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. तर आता काय करूयात हे आपण असं जाडसर काढून घेतलेलं आहे. हे काढून घेऊयात. आता अगोदर काय करूयात आपण तेल गरम करून घेऊयात. अगदी आपल्याला छान कडकडीत तेल गरम करायचं आहे. आपले जे बाकी जिन्नस तयार होईपर्यंत आपलं तेल थंड होतं. तर आपल्याला हे तेल गरम करून थंड करून नंतर आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. तर आता आपण जे हिरव्या मिरच्या घेतल्यात का तसे त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर ते पण असे चॉपरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या का आपण त्या पण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. जर तुम्हाला लसण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी घालू शकता किंवा तुम्हाला जास्त याच्यापेक्षाही घालायचा तरी पण घालू शकता. लसण अगदी ह्या रेसिपीला खूप छान मस्त असा लागतो. तर आता आपण काय करूयात याच्यामध्ये लसणाच्या ते पाकळ्या घालून घेऊयात आणि याला पण आपल्याला जाडसरट असं वाटून घ्यायचं आहे. एक वेळेस मिक्सरला तरी थोडंसं बारीक होऊ शकतो, पण असं चॉपरमध्ये व्यवस्थित असं आपल्याला जेवढं पाहिजे तसं जाडसर हे वाटून तयार होतं. तर आता आपण काय करूयात याला पण छान असं बारीक करून घेऊयात. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिले ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि जी समोर बेलघंटा आहे ती पण नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी पाहायला सोप्या पडतील. तर आता काय करूयात आपण जे जिन्नस घेतले होते का ते भाजून घेऊयात. तर आपल्याला काय करायचं हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला हे कमी गॅसवर हे जे जिन्नस आहेत का ते भाजून घ्यायचे आहेत. अगदी त्याचा रंगही नाही बदलला पाहिजे आणि खमंग असं भाजलं सुद्धा पाहिजे. या पद्धतीने कमी गॅसवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्याची एक जाडसर आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. अगदी ते बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं नाही. तर आता मिरची पण अशी बारीक करून याच्यामध्येच घालून घेतलेली आहे. तर आता जे सुके जिन्नस आहेत का ते घालून घेऊयात. हळद पावडर, लाल तिखट, आता इथे हिंग पण घालून घेऊयात. आता आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे का मसाला तो घालून घेऊयात. चवीनुसार मीठ घालूयात. तर इथे मी मोठे 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तर मीठ थोडंसं या पदार्थाला थोडंसं जास्त लागतं. मस्त चटपटीत आपलं हे लोणचं तयार होतं. अगदी आपल्याला हे 15 दिवस किंवा 1 महिनाभर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर टिकतं.
अगदी खराब होत नाही. आता आपण जे तेल गरम करून थंड करून ठेवलं होतं का ते घालून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त चटपटीत असं आपलं हे जो पदार्थ आहे का तो तयार झालेला आहे. लोणचं हे आपलं चटपटीत तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. असं जर चटपटीत लोणचं असेल तर आपण 1 ऐवजी 2 भाकरी तर नक्कीच खाऊ शकता. असं हे चटपटीत आणि खमंग असं हे लोणचं तयार होतं. तुम्ही नक्की करून बघा. सध्या आता कैऱ्यांचा सीझन सुरू झालेला आहे. तर नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.